नमस्कार मंडळी. आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल, पण मंडळी आजचा विषय खरंच आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. कारण माणूस दारू पितोय, त्या माणसाचं तुम्ही बघताय हळूहळू हळूहळू पोट सुटायला चालू होते. माणूस तेव्हा काय म्हणताय, आपल्या खाण्यामुळे किंवा आपला आहार जास्त होतोय ह्याच्यामुळे पोट सुटत असेल किंवा चरबी वाढली असेल, वजन वाढलं असेल. पण त्या माणसाचं खरं तर वजन वाढलेलं नसतं. तुम्ही कधीही बघा, दारू पिणाऱ्या माणसाचं, ज्या माणसाचं पोट सुटतंय ना त्या माणसाचं जेवढं वजन आहे ना तेवढंच वजन राहतं, पण पोट सुटत राहतं, वजन वाढत नाही. मग ह्या माणसाचं नक्कीच झालेलं काय असतं मंडळी? व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती महत्वपूर्ण आहे. आणि ही व्हिडिओ आपले सबस्क्रायबर आहेत, ह्या विषयाबद्दल माहिती पाहिजे होती, त्यामुळे आपण ही व्हिडिओ बनवलेली आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत. बिनधास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी तुम्ही बघताय, माणूस दारू सुरुवातीपासून पितोय तेव्हा माणूस एकदम सुस्त पुस्त आणि तंदुरुस्त असतो, टकाटक दिसतो. त्यानंतर हळूहळू माणसाचा चेहरा काळपट पडतो, डोळ्याच्या ह्या खाली काळपट काळपट असं दिसायला चालू होतं. त्यानंतर कपाळावर काळपटपणा येतो. त्याच्यानंतर माणसाचा पूर्ण चेहरा असा सुकल्यासारखा दिसतो. आणि त्याचबरोबर माणसाचं हळूहळू हळूहळू जेवण कमी होतं. पोट वाढण्याचं कारण एकच, कोणताही माणूस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर जेवण केल्यानंतर दारू तर कोणच पित नाही, पण जेवण करायच्या आधी दारू सर्व पितात. हा महत्वाचा मुद्दा आहे मंडळी. डॉक्टरांच्या सांगण्यातून असं येतं की दारू तुम्हाला प्यायची आहे ना, तर दारू प्यायच्या आधी थोडस तरी पोटामध्ये आणलं पाहिजे. कारण उपाशी पोटी दारू जर पिला तर ती दारू डायरेक्ट रक्तामध्ये आपल्या मिक्स होती, त्यामुळे माणसाला लगेच किक बसते. आणि माणसाच्या पोटात थोडस काहीतरी असलं ना अन्न, तर ती दारू त्या अन्नावर मिक्स होती आणि रक्तामध्ये हळूहळू हळूहळू मिक्स होती. आणि ते हळूहळू मिक्स होण्यामुळं माणसाच्या शरीराला जो 100% जो त्रास होणार आहे तो फक्त 10%च होतो. आणि दारू औषधाचं देखील काम करते पोटामध्ये अन्न असल्यानंतर. पण माणसं काय करतात, पोटामध्ये अन्न राहू द्या, सकाळपासून कामाधंद्याचं बघणार, टायमिंग संध्याकाळी झाला की डायरेक्ट दारू प्यायला जाणार. काय काय लोक तर साधं वडापाव सुद्धा खात नाहीत एखादा, का तर आपल्याला दारू प्यायचे, दारू चढायचे नाही. खाली पोटी दारू पिणार, पोटात काहीही अन्नाचा कण नसताना दारू पिणार. आणि दारूवर काय काय लोकांचं तुम्ही बघताय, देशी पेताना चकना देखील खात नाही. काय काय लोक खात्यात चण फुटानं वाटानं 2-3 दाणं तोंडात टाकले की झटका मारला की झालं. पण अशी दारू पिणं ही खरं तर चुकीचं आहे. आणि अशी दारू पित असाल तर तुम्ही अशी दारू पिणं बंद करा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यानंतर पोट बाहेर काय येतं हे तुम्हाला कारण सांगायचं म्हणजे, दारू रक्तामध्ये भिनत 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 जाते. आणि रक्तामध्ये दारू जेव्हा सारखी मिक्स होते ना, अल्कोहोल रक्तातून बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 1 आठवडा लागतो मंडळी. मग माणूस रोज दारू पितो, रोज रक्तामध्ये आपल्या जाते. मग ते अल्कोहोल एवढ्या प्रमाणात वाढतं की त्या अल्कोहोलला बाहेर येण्यासाठी रक्तातून जागा नसते मंडळी. मग एकतर त्या माणसाला मुळ्यात होतो, दुसरी गोष्ट रक्ताची उलटी होती, तिसरी गोष्ट काही रक्ताची लघवी होईल, अशा सुद्धा गोष्टी होत्या. तेव्हा त्या माणसाला जराशिवाय फ्रेश वाटतं. पण माणसाचं जर असं काय होतच नसेल तर त्या माणसाचं मग ती अल्कोहोल निघायचं कुठून? जे अशुद्ध रक्त झालेलं आपल्या शरीरामध्ये आहे, ते दारूचं रक्त, ते शरीरातून बाहेर कसं पडणार? ते रक्त बाहेर पडण्यासाठी शरीरामध्ये आपला जो पोटाचा भाग असतो ना, त्या भागामध्ये चरबी, आपलं पोट कसं असतं, एक आपण म्हणतो पॉवर बँक, मोबाईलला आपण चार्जिंग कसं पॉवर बँक मध्ये करतो, साठवून ठेवतो, तसं आपलं पोट काम करत असतं. आपल्या पोटामध्ये जी पुढची साईड असते पोटाची किंवा साईडची कुठली बगल असते, तिथं चरबी हळूहळू हळू ते रक्ताचं गाठी बिठी त्या साठत जाते त्या. आणि एक चरबी प्रकार असतो हा. आणि त्या चरबीमध्ये तुम्ही बघितलंच असेल की चरबीच्या गाठी काढतात बघा माणसाच्या, त्या शरीराच्या बाहेरच्या दिसतात पण शरीराच्या आतलं काही दिसत नाही. आणि ती चरबी हळूहळू हळू पोटाच्या कडेनं आतमधून वाढत जाते. ती एवढी घाण लेअर असते ना मंडळी, त्याच्यामुळं आपल्या पोटाला इन्फेक्शन होतं. माणसाला बघा, ती तशी जर तरा झाली ना, दारूमुळे पोट सुटलं तर त्या माणसाला अन्न कधीही पचन होत नाही. 4 दिवस पचन होणार, 5 दिवस त्या माणसाला फोक होणार, माणसाला त्यात जुलाब जास्त होतात. दुसरी गोष्ट, जेवण करायची इच्छा जास्त होत नाही. मस्त जेवायची इच्छा भरपूर होती, पण तेव्हा माणूस जर 4 चपात्या खाणारा माणूस असला ना, 1-1.5 चपाती खाणार, थोडस नॉनव्हेज असेल नॉनव्हेज खाणार, तेवढं शांत राहणार. ते शेलक खाणार माणूस, असं साधं भात खाणार नाही. जेवढं शेलक गावल ना तेवढं थोडंसच खाणार, पण शेलक खाणार. ही कारणं होत्यात पोटाची ही समस्या झाल्यानंतर. त्यामुळे बघा मंडळी, अशी जर गोष्ट तुमच्या बाबत घडली असेल
तर खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली करायची, दारू कमीत कमीत 1 महिना तरी बंद करा, पूर्ण स्टॉप करायची दारू. आणि आपली मागची व्हिडिओ बघा, दारूमुळे लिव्हर खराब झाल्यावर साफ कसा करते, त्यात जे आपण नुसकं सांगितलं, जी पद्धत सांगितली, त्या पद्धती वापरा तुम्ही. 1 महिना दारू बंद केली तर आपलं आयुष्य, तुमचं जी चरबी आहे ना, ती चरबी हळूहळू हळूहळू महिन्यात वितळती बरं का, 15 दिवसाला. कारण ती आपल्या शरीराची चरबी नसती, ती अल्कोहोलची चरबी असते. ती चरबी आपल्या शरीरातून आतून वितळते. जशी चरबी वितळायला चालू होते ना, तसं माणसाचं स्पोर्ट हळूहळू हळू आत जातं, माणसाला भुका लागायला चालू होतं, जेवण जातं, तो माणूस हळूहळू कव्हर होतो. पण माणसानं जर ती दारूच बंद केली नाही तर त्याच्यावर अजून चरबी वाढत जाते. आणि एक काळ असा येतो की ती चरबी, आता तुम्ही बघताय एखाद्या सार्वजनिक मुतारीमध्ये गेलो आपण, तरी मुतारीमध्ये मुताचं जे खड झालेलं असतं त्याला आपण मुतखडा म्हणतो, ते माणसाच्या शरीरात बी होतो. का होतो? लघवीत तुंबवण्यामुळे. तसंच त्या चरबीचं खड होतं. आणि एकदा काही चरबीचं खड झालं तर त्या माणसाचं ऑपरेशन होणं अशक्य आहे. त्या माणसाला कॅन्सर, पॉइझन असे भरपूर काही आजार गाठतात आणि त्या माणसाचा ह्या दुनियेतून शेवट होतो. मंडळी, माहिती महत्वपूर्ण आहे. ही माहिती कितपर्यंत आपल्यापाशी ठेवायची, कितपर्यंत ऐकायचं सोडून द्यायचं, ही खरं तर आपल्या हातात असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मी ह्या व्हिडिओ बनवतो का? कारण ह्या व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत पोहोचते, ते चांगल्या लोकांना ह्या व्हिडिओ आवडतात. मंडळी, ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारणच माझं हे आहे की मी डोळ्यानं बघितल्यात माणसांचं घर बरबाद होताना, उद्ध्वस्त होताना बघितल्यात. आणि खरं सांगायचं म्हटलं मंडळी, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. माणसं तुम्ही बघा, काय काय दारू पितात ना, लय लिमिटेड पितात. काय काय लोक तर जेवायच्या आधी बघा 10 मिनिटं पिणार की लगेच ठीक बसली की जेवाय बसणार. तर ह्या गोष्टी पण चुकीच्या आहेत. मी काय सांगतोय, तुम्ही दारू प्यायच्या आधी एक 10 मिनिटं आधी काहीतरी थोडस नका होईना पण खायचं. ते तुमच्या पोटात गेलं ना की तुम्हाला ती दारू एवढंच होणार की दारूची किक लवकर बसणार नाही, हळूहळू किक बसणार. तर ती चांगलं आहे ना, तुम्हाला जर सवय जायला तर थोडी थोडी आपली किक बसली, विषय संपला. लय तरी प्यायची गरज काय. आजची व्हिडिओ आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका. पुढची व्हिडिओ कोणत्या विषयामध्ये तुम्हाला पाहिजे ही मला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.